हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या गुरुवार 2 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, एकीकडे शौर्य हा कोमात जाण्याच्या वाटेवर होता, परंतु आजीने अशी काही आयडिया लढवली की शौर्यने खाटकन डोळे उघडले आणि शौर्य हा आता आउट ऑफ डेंजर आहे, तो बरा झालाय. पण इकडे ऊर्जाने चक्क लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. मस्त साडी नेसून सुंदर मेकअप करून ती लग्न करायला तयार झाली आहे आणि तिने शौर्याला कॉल केलाय. मग शौर्य तर खुश झाला की ऊर्जाने स्वतः त्याला कॉल केलाय, पण शौर्याला हे माहीत नाहीये की ऊर्जा त्याला चक्क स्वतःच्या लग्नाचं आमंत्रण देणार आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच इन्स्पेक्टर गुळगुत्ते हा ऊर्जाला सांगतो, तो आत्माराम गंभरे माझ्यासाठी एकदम साधा भोळा आहे, त्याला मी तर पकडणारच, पण माझं संपूर्ण लक्ष त्या विक्रांत शिर्केवर आहे. तो माझं पहिलं टार्गेट आहे. विक्रांत शिर्केने ज्या गुंडांना सांगून तुमच्यावर आणि पद्मावर जीवघेणा हल्ला केला होता, त्या गुंडांना मी पकडण्यासाठी एक टीम लावली आहे आणि त्यातील एक जरी गुंड माझ्या तावडीत सापडला ना, मग पहा मी त्याच्याकडून सगळं वधून घेतो आणि त्या विक्रांत शिर्केला चांगलंच ओढत ओढत या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतो. तुम्ही पाहतच राहा. ऊर्जासुद्धा याबद्दल विचार करू लागते आणि इकडे कुमुदिनी पूर्वाला समजवण्याचा प्रयत्न करते. शौर्याची अवस्था खूप बिकट आहे, तू ऊर्जाला माझ्याबरोबर पाठव, नाहीतर शौर्याचा जीव खूप धोक्यात जाईल, असं म्हणून कुमुदिनी आजी ढसाढसा रडू लागते. तर पूर्वा म्हणते, ओ थांबा, येथे हे रडणं बिडणं करू नका, येथे रडू बिडू नका. कुमुदिनीला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते, अगं मी नाटक करत नाहीये, खरंच शौर्याची अवस्था खूप बिकट आहे, एकदा तू ऊर्जाला पाठव ना, शौर्याशी बोलू दे. परंतु पूर्वा त्यासाठी नकार देते आणि म्हणते, माफ करा, पण माझा आता तुमच्यावर विश्वास नाहीये आणि मी ऊर्जाला नाही पाठवू शकत. ऊर्जा स्वतःसुद्धा यासाठी तयार होणार नाही. आता तुम्ही येथून जाऊ शकता. कुमुदिनीला खूप वाईट वाटतं आणि ती तेथून आपल्या घरी जायला निघते. तर पूर्वाला मात्र असंच वाटतं की ही सगळी यांची नाटकं आहेत आणि ऊर्जा जे काही बोलली ते अगदी योग्य होतं. जोपर्यंत ऊर्जाचं लग्न दुसऱ्या मुलाशी होत नाही, तोपर्यंत शौर्य आणि त्याचे कुटुंबीय तिला त्रास देण्याचं थांबणार नाही. त्यामुळे लगेचच पूर्वा ही कपाटातून त्या मुलाचा फोटो काढते आणि त्याच्या वडिलांना कॉल करते आणि म्हणते, मी पूर्वा शिंदे बोलतीये, आपल्या मुलांच्या लग्नाबद्दल मला तुमच्याशी बोलायचं होतं. आणि ती या लोकांना आपल्या घरी आमंत्रण देते, म्हणजे ऊर्जाचा बघण्याचा कार्यक्रम आता लवकरच होणार आहे. पूर्वाने ठरवलंय की ऊर्जा जसं म्हणाली तसं तिचं लवकरात लवकर लग्न लावून द्यायचं. आणि इकडे विजया ही ढसाढसा रडत असते. शौर्य अजूनही बेशुद्धच असतो आणि विजया म्हणते, शौर्य बाळा उठ ना रे, उठ, काय झालंय तुला, तो डोळे का उघडत नाहीये. हर्षवर्धन सुद्धा शौर्याला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण शौर्य काही शुद्धीत येत नाही. विजया ढसाढसा रडत असते आणि म्हणते, अहो काय झालंय माझ्या मुलाला, डॉक्टरांनी फक्त 3 तास सांगितले होते आणि आता फक्त अर्धा तास उरलाय, जर शौर्य शुद्धीत नाही आला तर काय होईल. विजया खूप रडत असते. हर्षवर्धनला सुद्धा कळत नाही की काय करावं आणि तेवढ्यात कुमुदिनी घरी परत येते आणि म्हणते, तुम्ही सगळ्यांनी बाहेर जा, मला शौर्यजवळ थोडा वेळ बसायचं आहे. तर विजया म्हणते, नाही मी बाहेर जाणार नाहीये. कुमुदिनी सगळ्यांना समजावून सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा, मला थोडा वेळ द्या, मला कोणाचाही प्रश्न, कोणालाही काही उत्तर द्यायचं नाहीये, प्लीज तुम्ही सगळे बाहेर जा. हर्षवर्धनला हे पटतं. हर्षवर्धन विजयाला समजावून सांगतो. हर्षवर्धन, विजया आणि सगळेजण रूममधून बाहेर निघून जातात आणि मग कुमुदिनी शौर्यजवळ बसते. शौर्याच्या डोक्यावरून हात फिरवते. शौर्य अजूनही बेशुद्ध असतो. कुमुदिनी रडत असते आणि शौर्याला म्हणते, शौर्य बाळा मी नाही आणू शकले ऊर्जाला, काय करू. मी तिच्या आईला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण आता त्यांचा आपल्यावर विश्वास राहिलेला नाहीये. त्यांना असं वाटत होतं मी नाटक करतीये, खोटं बोलतीये, पण मी काय करू, तुला शुद्धीत कसं आणू, मी हरले. कुमुदिनीला खूप वाईट वाटत असतं. शौर्य बेशुद्ध असतो आणि थोड्याच वेळात तो कोमात जाण्याची भीती असते आणि तेवढ्यात कुमुदिनीला आठवतं की डॉक्टर काय म्हणाले होते. डॉक्टरांनी सांगितलं होतं शौर्याला खूप स्ट्रेस आहे आणि जर हा स्ट्रेस कमी झाला तर शौर्य हा या अवस्थेतून बाहेर येऊ शकतो, नाहीतर त्याला आणखीन त्रास होईल. तेवढ्यात कुमुदिनी ही विचार करते,
शौर्य बाळा, मी तुझा स्ट्रेस कसा कमी करू मला तर कळतच नाहीये. माझ्या हातात असताना तर मी येथे ऊर्जाला उचलून आणलं असतं, तिला दाखवलं असतं, पहा माझं शौर्य काय अवस्थेत आहे, हे सगळं तुझ्यामुळे झालंय, त्याला लवकरात लवकर बरं कर. आणि तेवढ्यात कुमुदिनीला आठवतं की काही दिवसांपूर्वी ती शौर्याच्या रूममध्ये आली होती. तर शौर्य हेडफोनमध्ये एक गाणं ऐकत होता आणि खूप खुश होता. आजी त्याच्याजवळ येते आणि विचारते, काय रे शौर्य, काय ऐकतोय आणि एवढा खुश का आहेस? तर शौर्य सांगतो, आजी मी ऊर्जाचं गाणं ऐकतोय, तुला सुद्धा ऐकायचं आहे का? आणि तो आजीला ऊर्जाचं गाणं ऐकवतो, फुलले रे क्षण माझे, जे गाणं ऊर्जाने होळीच्या दिवशी गायलं होतं आणि शौर्याने हे गुपचूप रेकॉर्ड करून घेतलं होतं. खरंच ती खूप गोड आवाजात गात असते आणि तसंच शौर्य आधीच तिच्या प्रेमात आहे, त्यामुळे त्याला तर हे गाणं आणखीनच आवडतं. आजी म्हणते, खरंच रे, ऊर्जा खूप गोड गाते. तर शौर्य म्हणतो, मग आहेच ती गोड. आजीसुद्धा खूप खुश असते. आजीला हे सगळं आठवतं आणि शौर्य तेव्हा हे सुद्धा म्हणाला होता की ऊर्जाचं हे गाणं ऐकलं ना, तर मला जितका स्ट्रेस असतो तो सगळा स्ट्रेस निघून जातो, मग मला कसलंच टेन्शन राहत नाही. आणि आजी ही लगेचच शौर्याचा मोबाईल शोधते. तिला शौर्याचा मोबाईल सापडतो, पण हा फोन लॉक असतो. आजी शौर्याच्या फिंगरप्रिंटने हा मोबाईल अनलॉक करते आणि मग ऊर्जाचं हे गाणं सुरू करते, फुलले रे क्षण माझे. आणि ऊर्जाचा आवाज ती शौर्याच्या कानाजवळ नेते आणि चमत्कार होतोच. शौर्य हा जसं म्हणाला होता की ऊर्जाचं हे गाणं ऐकताच त्याचा सगळा स्ट्रेस कमी होतो आणि तसंच होतं. शौर्याचा स्ट्रेस हळूहळू कमी होतो. शौर्याला असं वाटतं की ऊर्जा त्याच्याजवळ आली आहे, ऊर्जा त्याच्याशी बोलतीये, त्याच्यासाठी गाणं ऐकतीये. आणि शौर्य हा खाटकन डोळे उघडतो, ऊर्जा असं जोरात ओरडतो. शौर्य हा शुद्धीत आलाय हे पाहून आजीला खूप आनंद होतो. आजीने जो विचार केला होता ते खरं झालेलं असतं. ऊर्जाच्या गाण्याच्या आवाजाने शौर्याचं सगळं टेन्शन कमी झालेलं असतं, स्ट्रेस कमी झालेला असतो आणि शौर्य शुद्धीवर आलेला असतो. आजी खूप खुश होते आणि जोरात आवाज देते, हर्षवर्धन, विजया, लवकर या, शौर्य शुद्धीत आलाय. आणि थोड्याच वेळात सगळेजण धावत पळत येतात. शौर्य शुद्धीत आलाय हे पाहून सगळ्यांना खूप आनंद होतो. विजया विचारते, बाळा बरा आहेस ना तू? बरं झालं तू शुद्धीवर आलास. हर्षवर्धन म्हणतो, शौर्य बेटा आता कसं वाटतंय? शौर्य सांगतो, डॅड बरं वाटतंय. आणि विजया ही रडू लागते, तिच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. शौर्य शुद्धीवर आलाय त्यामुळे ती खूप खुश असते. हर्षवर्धन डॉक्टरांना कॉल करून सांगतो, डॉक्टर शौर्य आत्ताच शुद्धीवर आलाय, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज नाही आहे. आदित्य सांगतो, बाबा त्याचं ब्लड प्रेशर, पल्स सगळं काही नॉर्मल आहे. हर्षवर्धन हे सुद्धा सांगतो. डॉक्टर म्हणतात, ठीक आहे मी आत्ता पोहोचतो. शौर्य हा शुद्धीवर आलाय हे पाहून सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. शौर्यसुद्धा नॉर्मल असतो, त्याचे डोळे आता उघडे असतात. तर इकडे दिव्या ही पद्माच्या घरी आलेली असते आणि पद्माला जाब विचारते, पद्मा बाबांनी आधीच तुला 2 लाख रुपये दिले आहेत, हे तू मला का नाही सांगितलं? तर पद्मा सांगते, हो त्यांनी मला 2 लाख रुपये दिले आहेत. दिव्या चिडून विचारते, मग तू माझ्याकडे आणखीन 2 लाख रुपये का मागतीये? तुला 2 लाख रुपये आत्ता भेटलेत ना, तेच घ्यायचे आणि गावी जायचं. कोठेत ते 2 लाख रुपये? पद्मा म्हणते, आहेत आतमध्ये. पद्मा आतल्या खोलीत जाते आणि हे 2 लाख रुपये घेऊन येते. हे 2 लाख रुपये ती दिव्याच्या हातात देते. हे पैसे पाहून दिव्याला खूप राग येतो आणि ती विचार करते, वा रे वा, हर्षवर्धन जहागीरदार, सुनेसाठी 2 रुपये सुटत नाही यांच्याकडून आणि पद्माला देण्यासाठी यांच्याकडे खूप पैसा आहे. 2-2 लाख रुपये वाटताय तिला. आणि दिव्या ही पुन्हा एकदा पद्माशी गोड गोड बोलू लागते, पद्मा हे घे पैसे, आता ऑफिशियली हे पैसे तुझे आहेत. हे पैसे घ्यायचे, सगळ्यात पहिली बस पकडायची आणि आपल्या गावी निघायचं आणि ही केस मागे घ्यायची. केस ऑफिशियली डिसमिस. पद्मा ही काहीच बोलत नाही. दिव्या म्हणते, पाहिलं ना, आपला कोर्टापेक्षा भारी आणि फास्ट रिझल्ट आहे. लगेच पैसा, लगेच गावाकडे, लगेच केस मागे, लगेच रिझल्ट. तर पद्माला आठवतं इन्स्पेक्टर गुळगुत्ते काय म्हणाला होता. इन्स्पेक्टर गुळगुत्तेने आपल्याला सांगितलं होतं, ऊर्जा तुमच्यासाठी एवढं लढतीये, एवढी मोठी रिस्क घेतीये आणि तुम्ही ही केस सोडताय, हे खूप चुकीचं आहे, असं करू नका. आणि दिव्या म्हणते, पद्मा कसला विचार करतीये? तर पद्मा म्हणते, ऊर्जाताईचा. मी तर ही केस मागे घेईल, गावी निघून जाईल, पण ऊर्जाताईचं काय? अहो ती तुमची बहीण आहे, तिने या केससाठी किती मेहनत घेतली आहे.
तर दिव्या म्हणते, अगं त्या ऊर्जाची काळजी तू करू नको. एकदा का तू गावी गेली, मी तिला जाऊन भेटेल, मी तिला समजावून सांगेल, तू ते टेन्शन घेऊ नको. तू तुझं आवर, बॅग भर आणि पहिल्या बसने गावी निघून जा. असं म्हणून दिव्या खुश होऊन जाऊ लागते. तर पद्मा म्हणते, नाही जाणार. दिव्याला जबर धक्काच बसतो. दिव्या म्हणते, काय बोलतेस तू? काल तर म्हणाली होतीस मी गावी जायला तयार आहे, केस मागे घ्यायला तयार आहे, आता बदलायचं नाही बरं का? तर पद्मा म्हणते, हे पैसे तुमच्याकडेच ठेवा आणि माझी एक अट आहे. अट ऐकून दिव्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आता पद्माची नेमकी अट काय आहे हे आपल्याला नंतर कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. पण दिव्याचे डोळे पांढरे झालेले असतात एवढं मात्र नक्की. आणि इकडे ऊर्जा, शौर्याने मला किती किती पैशांची मदत केली आहे हे सगळं एका कागदावर लिहून ठेवत असते. त्यामध्ये शौर्याने केलेला खर्च, स्कूटर खरेदी 15,000 रुपये, स्कूटर रिपेरिंग 750 रुपये, हॉस्पिटल आणि औषधं 12,800 रुपये, असे एकूण 27,800 रुपये त्याने माझ्यासाठी खर्च केला आहे असा हिशेब ऊर्जा लावते. आणि एवढे पैसे मला शौर्याला परत करायचे आहेत असं सुद्धा ती ठरवते. तेवढ्यात पूर्वा तेथे येते. पूर्वा कपाट उघडते आणि या कपाटातून एक सुंदर साडी आणि एक सुंदर ड्रेस बाहेर काढते आणि ऊर्जासमोर आणून ठेवते. ऊर्जाला आश्चर्य वाटतं. पूर्वा तिला सांगते, मी तुझ्या सांगितल्याप्रमाणे त्या लोकांना कॉल केला होता. उद्या ती माणसं तुला बघायला येणार आहेत. मी येथे एक साडी आणि ड्रेससुद्धा काढून ठेवला आहे. तुला जे काही घालायचं असेल, जे काही नेसायचं असेल, तुझी मर्जी. मी तुला काही फोर्स करणार नाही. ऊर्जा म्हणते, ठीक आहे आई. तर पूर्वा तिला सांगते, ऊर्जा बेटा, मला हे सगळं पटलेलं नाही आहे, पण तुझी इच्छा आहे म्हणून मी तुझं लग्न लावून द्यायला तयार आहे. त्यामुळे मी त्यांना कॉल केला आहे. आणि मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम मला कधीच पटला नाही. मुलगी काय वस्तू आहे का दाखवायला? परंतु तुझी इच्छा आहे म्हणून मी असं करते. हे मुलगी दाखवणं, त्यांच्यासमोर चालून दाखवणं, गाऊन दाखवणं, बसणं, त्यांना चहा पोहे नाश्ता देणं, या गोष्टी तुला करायच्या नसतील तर करू नकोस. तुला त्यांच्यासमोर थांबायचं नसेल तर थांबूसुद्धा नको. आता ऊर्जाला जर त्या मुलाशी लग्न करायचं आहे, त्या कुटुंबाची सून म्हणून जायचं आहे, तर त्यांच्यासमोर कमीत कमी बसावं तर लागेल ना, ओळख पाळख करावी लागेल. तरी पूर्वा म्हणतीये, तुला त्यांच्यासमोर बसायचं नसेल तर बसूही नको. तर ऊर्जा म्हणते, नाही आई, मी त्यांच्यासमोर बसायला तयार आहे. मला हे लग्न करायचंच आहे. पूर्वा म्हणते, पण ऊर्जा, हे एवढं सोपं राहणार नाही आहे. ऊर्जा म्हणते, आई, पण मला हे करायचंच आहे. मला थोडं कोर्टात काम आहे. मी एक महत्त्वाचं काम करून येते. पूर्वा विचारते, पण बाळा वेळेत येशील ना? ऊर्जा सांगते, हो आई, मी वेळेत पोहोचेल. तू काळजी करू नको. आणि ऊर्जाच्या डोळ्यात पाणी असतं. पूर्वाला हे समजतं आणि पूर्वा तिच्या डोळ्यातलं पाणी आपल्या हाताने पुसते. तर इकडे हर्षवर्धनच्या घरी मात्र सगळे खुश असतात. शौर्य हा शुद्धीवर आलाय. डॉक्टरांनी सुद्धा त्याला चेक केलेलं असतं आणि सगळं ओके असं सांगितलेलं असतं. तर विजया म्हणते, तू ये ना माझ्या जीवाला घोर लावला होता. माझा तर जीवच गेला असता जर तू लवकर शुद्धीत आला नसता तर. आदित्य म्हणतो, होय लेका, एवढं कधी आजारी पडायचं असतं का? तर शैलजा म्हणते, हो ना, या शौर्याचं सगळं एक्स्ट्रीमच असतं. एकतर कधी आजारी पडत नाही आणि पडला तर असा पडतो की सगळ्यांच्या जीवाला घोर लावतो. शौर्य हसत असतो. पण दिव्याला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. पद्माची अट कधी एकदा मी हर्षवर्धनला सांगतेय असं त्याला झालेलं असतं. पण हर्षवर्धनचं लक्ष नसतं. तो शौर्याला विचारतो, शौर्य बेटा, आता ठीक आहेस ना? शौर्य म्हणतो, हो डॅड, आता मी ठीक आहे. शैलजा सगळ्यांना सांगते, आपण सगळे बाहेर जाऊया, शौर्याला आराम करू देऊया. तर कुमुदिनी म्हणते, मी शौर्याजवळच थांबणार आहे. सगळेजण निघून जातात. विजया ही कुमुदिनीला म्हणते, आईसाहेब, त्या दिवशी मी थोडं जास्तच बोलले, त्यासाठी मला माफ करा. कुमुदिनी म्हणते, विजया, आता हा विषय नको आहे आणि मी विसरली आहे. माझ्या मनात काही नाही आहे. आपण नंतर बोलूया. विजया हो म्हणते आणि तेथून निघून जाते. शौर्य विचारतो, आजी, मॉम कशाबद्दल बोलत होती? कुमुदिनी सांगते, तू नको विचार करूस, एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. मला खूप आनंद झाला आहे तू अशुद्धीत आलाय हे पाहून. शौर्यसुद्धा खुश होतो. आजी तर खूपच खुश असते. हर्षवर्धन आपल्या रूममध्ये येतो तर दिव्या त्याच्या मागे मागे येते आणि म्हणते, बाबा, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हर्षवर्धन चिडून म्हणतो, अगं बाई, माझ्या मागे मागे करू नकोस, कुणी पाहिलं तर काय होईल? तर हर्षवर्धनला दिव्या सांगते, बाबा, मला पद्माविषयी महत्त्वाचं बोलायचं आहे. हर्षवर्धन विचारतो, तू कन्फर्म केलंस का पद्मा गावाला निघून गेली आहे?
तर दिव्या म्हणते, पण बाबा, हर्षवर्धन चिडून म्हणतो, मला हेच आवडत नाही. याला म्हणतात अर्धवट कामं. तू तिला पैसे दिले पण ती गावी गेली की नाही हे कन्फर्मच केलं नाही. अशी कामं करून काय फायदा आहे? असं केलं ना तर केस आपल्यावरच उलटू शकते. तर दिव्या म्हणते, बाबा उलटलीये. हर्षवर्धन विचारतो, म्हणजे? तर ती म्हणते, पद्माने पैसे काल घेतलेच नाही. हर्षवर्धन तिला डायरेक्ट विचारतो, काय अट आहे तिची? दिव्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. यांना कसं कळलं? दिव्या म्हणते, वा बाबा, काय सॉलिड आहे तुम्ही. तुम्हाला कसं कळलं तिने अट ठेवली आहे? हर्षवर्धन चिडून म्हणतो, काय अट ठेवली आहे ते सांग आधी मला, मग बाकीची फालतू बडबड कर. तर दिव्या म्हणते, तिने पैसे घेतले नाही. तुम्ही दिलेले 2 लाख रुपये सुद्धा परत दिले आणि मला म्हणाली की तुझ्या बाबांना जाऊन सांग त्यांनी स्वतः येथे यायचं, माझी माफी मागायची आणि मला वचन द्यायचं की गावी मला कोणता प्रॉब्लेम होणार नाही. ती तर तुमच्या ऑफिसला सुद्धा भेटायला तयार आहे. हर्षवर्धन म्हणतो, नाही नाही, ऑफिसमध्ये नाही. आता पुढे काय करायचं ते मी पाहून घेईल. तू तुझं तुझं काम कर. हर्षवर्धनला मात्र शंका आलेली असते की यामागे नक्कीच पद्मा किंवा त्या ऊर्जा शिंदेचा काहीतरी प्लॅन असू शकतो मला अडकवण्याचा. मग हर्षवर्धन आता पद्मा आणि गुळगुत्तेच्या प्लॅनमध्ये अडकणार का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर इकडे शौर्य हा पूर्णपणे बरा झालेला असतो, त्यामुळे आजीही खूप खुश असते. शौर्य आजीला सांगतो, आजी आता मला खूप भारी वाटतंय. मला असं वाटतंय की मी ऊर्जाशी बोललो. तर आजी त्याला सांगते, मग ऊर्जाशी बोललायस तू? शौर्यला काहीच कळत नाही. तर आजी त्याला सांगते, अरे होळीच्या दिवशी तू ऊर्जाचं जे गाणं रेकॉर्ड केलं होतं ना ते गाणं मी तुला ऐकवलं. तुला खूप स्ट्रेस आला होता म्हणून तू बेशुद्ध होता आणि तू मला सांगितलं होतं की ऊर्जाचं गाणं ऐकून माझा स्ट्रेस जातो. मी तुला ते गाणं ऐकवलं, तुझा स्ट्रेस गेला आणि तू शुद्धीवर आला. शौर्य खूप खुश होतो आणि कुमुदिनी म्हणते, मला माझ्या बाळाला असंच आनंदात पाहायचंय. हसताना किती छान दिसतोस तू. पुन्हा एवढा स्ट्रेस घ्यायचा नाही. शौर्य म्हणतो, आजी मला खूप भारी वाटतंय. असं वाटतंय की आता सगळं चांगलं होणार आहे, सगळं आधीसारखं होणार आहे. आणि शौर्यला हे माहीत नसतं की आधीसारखं काहीच होणार नाहीये. उलट त्या ऊर्जाने तर तिकडे लग्न करण्याची तयारी सुरू केली आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. शौर्य कोमात गेला नाहीये, तो बरा झालाय, शुद्धीवर आलाय, हे एक चांगलं झालं. पण आता ऊर्जाच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच ऊर्जाचं लग्न होईल असं वाटतंय. आणि जर हे शौर्यला समजलं तर त्याला जबर धक्का बसेल एवढं मात्र नक्की. या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ज्या दिवशी ऊर्जाला पाहायला पाहुणे येणार असतील त्याच दिवशी चक्क दिव्या घरी पोहोचणार आणि पूर्वा म्हणेल, दिव्या प्लीज तू येथून जा, नाहीतर ऊर्जाने तुला पाहिलं ना तर तिची खूप चिडचिड होईल आणि आजचा दिवस तिच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तिची चिडचिड व्हावी असं मला वाटत नाहीये. एकतर आधीच तिला खूप त्रास झालाय. दिव्या विचारेल, आई कसला त्रास झालाय ऊर्जाला? आणि पूर्वा सांगणार ते शौर्य आणि ती गप्प बसणार. मग ती दिव्याला सांगणार का की तुझा जो धीर आहे शौर्य तो ऊर्जाच्या प्रेमात पडलाय आणि पुढे काय झालंय? जर हे दिव्याला समजलं तर मग हे सगळ्यांना समजेल, हर्षवर्धनला सुद्धा समजेल एवढं मात्र नक्की. आणि ऊर्जा ही दाखवण्याच्या कार्यक्रमासाठी पूर्ण तयार झालेली असेल, सुंदर साडी नेसून छानसा मेकअप करून, आणि ती शौर्यला कॉल करणार. शौर्यला खूप आनंद होईल आणि शौर्य म्हणेल, ऊर्जा तू मला कॉल केलाय, माझा तर विश्वासच बसत नाहीये. तर ऊर्जा म्हणेल, हो शौर्य, मीच तुला कॉल केलाय आणि मला तुला भेटायचंय. शौर्याच्या आनंदाला तर पारावारच उरणार नाही आणि शौर्य म्हणेल, ऊर्जा तुला मला भेटायचंय? खरंच? मी आत्ताच्या आत्ता तुला भेटायला येतो. आणि शौर्यला असं वाटेल की ऊर्जाचा गैरसमज दूर झालाय. ऊर्जाने त्याला पुन्हा एकदा मैत्री करण्यासाठी भेटायला बोलवलंय, पण ऊर्जाने मात्र त्याला पैसे परत करण्यासाठी बोलावलेलं असतं. जो 28,500 रुपयांचा हिशेब तिने लावलाय की शौर्याने केलेला खर्च, हे पैसे परत द्यायचे म्हणून तिने शौर्याला भेटायला बोलवलेलं असतं. शौर्य तर आनंदाने तिला भेटायला येईल, पण जेव्हा ऊर्जा त्याला हे पैसे परत करेल आणि म्हणेल, माझ्यावरचे तुझे सगळे उपकार फिटले, मी तुझे सगळे पैसे परत केले आहेत, तेव्हा मात्र ऊर्जा आणि शौर्य यांच्यातील नातं कायमचं संपेल. शौर्याला खूप मोठा धक्का बसेल आणि एवढंच नाही
तर ऊर्जा त्याला हेही सांगू शकते की शौर्य, मी लग्न करायचं ठरवलंय, माझ्यासाठी स्थळ आलंय, आज मला बघण्याचा कार्यक्रम आहे आणि लवकरच मी लग्नसुद्धा करणार आहे, माझ्या लग्नाला नक्की ये, असं आमंत्रणसुद्धा ती शौर्यला देऊ शकते. आणि ज्या मुलीवर आपण प्रेम करतो तीच मुलगी आपल्याशी लग्न करण्याचं नाही म्हणते, दुसऱ्या मुलाशी लग्न करते, मला लग्नाचं आमंत्रण देते. हे ऐकून तर शौर्यला आणखीनच मोठा धक्का बसणार, त्याचं काही खरं नाही असंच दिसतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, ऊर्जा खरंच दुसऱ्या मुलाशी लग्न करणार का? आणि हा दुसरा मुलगा सुद्धा ऊर्जाशी लग्न करेल का? तो सुद्धा ऊर्जासमोर अट ठेवू शकतो की लग्न झाल्यावर तू ही केस लढायची नाही किंवा वकिली करायची नाही. मग ऊर्जा काय करेल हे पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.